हे उपोषणाला बसलेले समोर हे उपोषणाला बसलेले गवळी त्यांचा विषय म्हणजे ते काय म्हणजे गैरमार्गाने बसले सर ते वेलचा आणि याचा विषय वेल आणि आपलं होते तुमचं तलाव झालं ना माझे बोललो खाली बोलणं काय खालच्या आणि वरच्या लोकांचा प्रश्न नाही सर तुम्ही पत्र काढायला पाहिजे त्याला पत्र देऊ नका तुम्हाला फक्त काय तुमची पर्सनल प्रॉपर्टी ती माझ्या तलावाची तिथून सगळ्या लोकांनी भिंतीचं जागा सपाटीकरण केले लेवल करण्याच्या गाळाच्या मातीच्या वृक्षाच्या नावाखाली लोक आता जमिनी करू लागले अतिक्रमण करू लागले त्याच्यावर ज्या टायमाला आपण पाझर तलाव बनवले तर सिंचनाचा प्रश्न सुटावा अन्याय शेतकऱ्याचा अन्याय होणे शेतकऱ्याला त्याच्यासाठी केलं शासनाचा पैसा खर्च केला आम्हाला हे कळायचं किती नेमकं आमचं नुकसान झालं त्याची क्वांटिटी आम्ही ते 7 बाजार ठरवणार आहे ज्यांनी काम पूर्ण केलं असं पंचनामे वगैरे तर करावं लागतील कधी पंचनामे करायला पाठवलं ना माणसांना पंचनामे करायला पाठवलं तर तुम्ही याला एक परिपत्रक काढा काही अग्रीमेंट द्या हा 1-2 दिवसामध्ये आज तुमची जी समिती वगैरे नेमली ते पंचनामे ते झाले त्यांना पत्र कॉपी पण दिले त्यांच्या कॉपी पण दिल्या त्यांना दिल्या हो मग ते थांबलं कसं नाही मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली बाबा म्हणजे काय केलं ते पत्र आम्ही बघितलं नाही बघतो त्यांची मागणी गुन्हे दाखल करा ना ते चुकीचं काम असेल तर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे रिपोर्ट घ्यावा लागतील ना ते दिलेलं आहे त्यांना ते चुकीचं झालेलं आहे म्हणून तिथं तुमचं पत्र आहे त्यांच्याकडे त्यांचं काय म्हणते तिथं जे झालं ना तलावाच्या बाबतीत तिथं भिंती पाडल्या सगळं साफ केलं ते तुम्ही त्यांना दिलेलं आहे ना किंवा ते घडलेलं आहे खरं आहे म्हणून नाही खरं जर असेल तर हे घडलेलं आहे हे खरं आहे पण यांनी काय केलं एक नवीन समिती आता गठीत केली आणि त्याला तिथं घटनास्थळी तोपर्यंत त्याला म्हणून द्यायचं ते नाही हा उठणारच नाही ना मग तुमची समिती होता त्याला तिथं थांबावं लागेल त्यांच्या चौकशी चालू काल बोलले होते की आज आम्ही निघतो म्हणून आणि तसं पत्र द्या आणि तसे पत्र दिले त्यांना काय आमच्या आम्ही दिलेले पत्र दाखवतो बघून घ्या एक मिनिट वेळ लागतो त्याला झटका मिळाला पत्र द्या घेऊन या मीटिंग आहे खूप मोठा प्रश्न आहे हा पाझर तलावाचा मी फास्ट केले हो मी डेप्युटीला सांगितलंय मला सांगतो एक डेप्युटीने त्याचा फॉरेस्टची मिटिंग होती मोजणीची कारण आम्हाला ती घरभरणी पण करायची पावसाळ्यात कारण आम्हाला ते तिथं जर नाही झालं तर ते पाणी वाया जातं ना निघून ते लवकर कारवाई करा धरणच नाही ठेवले हा गोष्टीचा याला मी सांगितलं परवा दिवशी सकाळी जात होतं आणि दुसऱ्या डेप्युटीला सांगितलं तोही जाणार आहे तुम्हाला
त्या अनुषंगाने आमचे लोक काम करायला लागले. त्याच्यामुळे आम्हाला ज्या पाझर तलावाचे नुकसान झाले सर त्याची पण चौकशी करा आणि ऑलरेडी कन्नड तालुक्यात किती पाझर तलाव आहे एकंदरीत त्याची तक्रार एकदा पाहणी करा हे म्हणून कुठल्या अवस्थेत आहे. भेटून दिले आणि ते त्यात एक पाठी म्हणतो तसं सगळ्याच्याच व्हायला पाहिजे ना चौकशी म्हणजे आज परत याचं होईल उद्या त्या परत दुसऱ्या उभा राहिली, त्या तीनला तुम्हाला एक तास अधिकार आहे. छोटे छोटे झाडं ज्याच्यावर झालं सर त्याची जर करा आणि जी अवेलेबल तुम्हाला रेडी पोझिशन मध्ये वाटते पावसाच्या आधी का त्याची ताकद एकदा पाहणी करायला जेणेकरून त्याला डॅमेज नाही करायला पाहिजे कोणी आणि गुन्हे दाखल झाले की कोणी हात लावणार नाही त्याच्यानंतर गुन्हे दाखल करून झाले त्यांच्याकडूनच ती भरपाई करायला लावा ते भिंत यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.